पुढची बातमी मुंबईतून। मुंबईच्या पायधुणी परिसरामध्ये एका 8 वर्षांच्या चिमुकलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकानंच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। इमारतीमधील शौचालयामध्ये ही मुलगी गेली असताना सुरक्षा रक्षकानं अत्याचार केला। जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये संतापाची लाट उसळली। संतप्त नागरिकांनी पायधुणी पोलीस ठाण्याला घेराव घातला। आरोपीला तत्काळ फाशी द्यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली। पायधुणी पोलीस स्टेशन परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईच्या पायधुणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। चक्क इमारतीचे वॉचमॅन आहे जो सुरक्षा रक्षक त्याच्याकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आपण सध्या पायधुणी पोलीस स्टेशनच्या परिसरात या ठिकाणी आपण पाहिलं तर इमारतीमध्ये आहे सुरक्षा रक्षकचं काम करणारा सुरक्षा रक्षक आहे जो आहे मुलगी वॉशरूममध्ये गेली याच वेळी आहे तर त्यांनी वॉशरूममध्ये जाऊन लहान मुलगी जो आहे 7 वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यानंतर आहे मुलगीला आहे तर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच परिसरात आहे संतापाची लाट पसरली आणि यानंतर लोकांनी आहे एकत्र मोठ्या संख्येमध्ये एक चक्क पायधुणी पोलीस स्टेशनच्या समोर असलेला रस्ता आहे ते जाम केला आहे। लोक जे आहेत आक्रमक झाले आहेत। परिसरात या ठिकाणी जे नागरिक असतील जे आक्रमक पब्लिक आहे त्यांची अशी मागणी आहे आरोपी जो आहे सुरक्षा रक्षक त्याला याच ठिकाणी तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत आहेत। मात्र सध्या पोलिसांनी त्यांना समज देत आहेत कठोरात कठोर कारवाई केली जाणार। यामध्ये आरोपीला सोडला जाणार नसल्याचं आहे पोलिसांकडून बोललं जातं। मात्र सध्या या ठिकाणी वातावरण आहे बिघडल्याचं असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या एकंदरीत जे या पायधुणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोक आहेत ते आक्रमक होताना कुठेतरी मुंबईत सातत्याने आहेत। महिला सुरक्षा असेल किंवा लहान मुलींच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आता ऐरणीवर आला। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आहे तर मुंबई पोलिसांकडे आहेत लोक आहेत आरोपीला फाशी द्या अशी मागणी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई।